Everybody, please start your camera. Yes. Sai, do you want to share how you have practiced EFT to them and what was the difference? ऍक्च्युली मी आता रिसेंटली 1 वीक पासून ट्राय करते. सो बेसिकली जसं नॅशनल जवळ येत आहे, सो थोडा फिअर माझा आतून वाढतंय. म्हणजे स्टार्टिंगला मी जेव्हा माझा फर्स्ट डे होता इथे पुण्यामध्ये, तर मला खूप जास्त निगेटिव्ह थॉट, त्या दिवशी मी रिव्ह्यू पण शेअर केला होता की त्या दिवशी मला खूप जास्त निगेटिव्ह थॉट्स येत होते की नॅशनल जवळ आहे, माझी प्रॅक्टिस नाही झाली आहे, मी खूप लेट आली आहे असं. कारण की ऑलरेडी भरपूर मुलांची प्रॅक्टिस स्टार्ट होऊन गेली होती त्या स्पेसिफिक इव्हेंटसाठी, आणि मी लेट आहे. बट मग जेव्हा तुम्ही सांगितलं होतं की स्पेसिफिक तुम्ही पॉईंटवर म्हणजे इथं टॅप करून पहिले नेगेटिव्ह रिव्ह्यू करा की ओके मी खूप लेट झाली, आणि देन आफ्टर मी जेव्हा पॉझिटिव्ह कन्वर्ट केलं, सो जे माझे अर्लियर शॉर्ट्स होते आणि ते जे नंतरचे शॉर्ट्स होते खूप जास्त डिफरन्स होता. मीन्स इव्हन तो खूप जास्त. अँड मला प्रोसेस पण समजत नव्हती, कारण की मी खूप जास्त जंबल होती सगळ्या ह्याच्यामध्ये. तर जसं माझं सगळं क्लिअर झालं, तर मला जो व्यक्ती म्हणजे एक आहे ते मला गायडन्स देत होते, ते मला पहिले कळत नव्हतं, कारण की माझ्या ऑलरेडी जेव्हा ते माझ्याशी बोलायचं तेव्हा माझ्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं चालत राहायचं. पण जेव्हा मी हे सगळं केलं आणि तेव्हा त्याने माझं एक्सप्लेन केलं, तर विदिन 1 आवर मध्ये माझं सगळं मी ते कव्हर अप केलं. आणि 2 दिवसामध्ये माझी प्रॅक्टिस खूप जास्त म्हणजे चेंज आहे. I'm so तुम्हाला याचा proud of. That's a fantastic thing. This is what EFT works. EFT जो है, that is a emotional freedom tapping where we tap. शायद भाग्यश्री और श्रुति नहीं थे उस दिन क्लास में, बाकी सब थे ना? हम्म, We will just repeat the point. ये फर्स्ट पॉइंट है, ये सेकंड पॉइंट है, ये थर्ड पॉइंट है, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवेंथ, एथ आणि इथला परत एक. ओके, ये सारे पॉइंट्स है श्रुति एंड भाग्यश्री, वेयर फर्स्ट वी से ऑल द नेगेटिव इमोशनल. तो आज हम जिसके लिए, यू विल गेट इट, आज हमारा उससे ही रिलेटेड है. टुडे वी आर टॉकिंग अबाउट फियर ऑफ फेलियर कैसे अफेक्ट करता है परफॉर्मेंस में. सबसे पहले मुझे बताओ, क्या फियर ऑफ फेलियर अफेक्ट करता है परफॉर्मेंस? बहुत ज्यादा अफेक्ट करता है. क्योंकि क्या शुरू हो जाता है मन में, ये सवाल हो शुरू हो जाता है, अगर मैं फेल हो गया तो अचानक वेन्यू से अगर मैं इसमें ठीक से नहीं कर पाया, इफ आई फेल इन दिस, क्या होता है? हाथ शेक करने लगता है. द फर्स्ट थिंग क्या होता है? हाथ शेक करना होता है. ब्रीदिंग फास्ट होने लगती है. माइंडसेट फ्यूचर वरी पे चला जाता है. मतलब आज कोई वरी है क्या? आज आप फेल हो रहे हो क्या? नहीं, बट वरी क्या है? कल मैं फेल हो गया तो लोग क्या कहेंगे, मेरे परफॉर्मेंस क्या कहेंगे, पेरेंट्स क्या कहेंगे, मुझ खुद से बात क्या करूंगा, मैंने इतने एफर्ट्स लिए थे सब वेस्ट चले जाएंगे, इतना टाइम डाला था. सो अचानक व्हाट यू स्टार्ट फीलिंग? फियर. फियर रिजल्ट्स इनटू पैनिक. अब ये फियर क्यों हो रहा है? फियर ये इसलिए हो रहा है बिकॉज यू आर नॉट थिंकिंग अबाउट द प्रेजेंट मोमेंट. हम किस पे वर्क कर रहे हैं? आउटकम पे. हम किस पे वर्क कर रहे हैं? आउटकम पे. तो आज हम क्या करेंगे? आज हम शिफ्ट फोकस करने वाले हैं. फ्रॉम फोकस मतलब आउटकम फोकस से हटा के हम एफर्ट फोकस पे डालने वाले हैं. किसी को समझ रहा है मैं क्या बोलने की कोशिश कर रही हूँ? आई विल एक्सप्लेन अगेन. देर आर टू आउटकम्स. एक एक है जब मैं शूट कर रही हूँ कि मेरे को जीतना है, मेरे को गोल्ड मेडल चाहिए, और एक है मेरे को अभी अच्छा परफॉर्म करना है. दोनों आउटकम में कुछ फर्क है. जब मैं बोलती हूँ मुझे गोल्ड मेडल चाहिए, कब? देखो, मैं तुम लोगों को बोल रही हूँ अफर्मेशन करते समय या मैनिफेस्टेशन करते समय, यही देखो कि तुम्हें गोल्ड मेडल मिल रहा है. बट आपने बंदूक उठाई हाथ में, और तब अगर आया कि मुझे गोल्ड मेडल ही चाहिए और मैं फेल हो गया, तो क्या हो रहा है? इंड्यूस हो रहा है फियर. लेकिन उस समय जब आप बंदूक उठा रहे हो और आप खुद को बोल रहे हो अभी मैं बस मेरा बेस्ट दूंगी, आई विल नॉट कॉन्सेंट्रेट ऑन रिजल्ट, अभी मैं मेरा बेस्ट दूंगी. दोनों में प्रेशर्स में बहुत फर्क है. दोनों के प्रेशर्स में बहुत फर्क है. यहाँ प्रेशर ऑफ फेलियर है और यहाँ मोटिवेशन ऑफ परफॉर्मेंस है. सो इसको कहते हैं कि फोकस हटाओ. किससे हटाओ? आउटकम से एफर्ट पे. ये अंग्रेज वैसे एक्सप्लेनिंग है जो हमारे गीता में ऑलरेडी बोल रहा है, फल की कामना मत कर अभी कर. बट इट्स नॉट दैट इजी. मैं आपको ये नहीं बोल रही हूँ कि ये बहुत इजी है, ये नहीं करो. बट जब आपको वो स्ट्रेस सता रहा है, कौन सा? फियर ऑफ परफॉर्मेंस, तो सीधा सीधा टैप करना, आई मस्ट विन, मुझे जीतना ही है, मुझे इसमें से बाहर ही निकलना है, मुझे ये सारे जो अपने थॉट्स है ना उसको वर्ड्स दो.
सो यू विल अंडरस्टैंड कि आप प्रेजेंट मोमेंट में नहीं हो. यू हैव दैट फियर ऑफ परफॉर्मेंस. समझ रहा है तुम्हें? थोड़ा बहुत समझ रहा है? ओके. सो यू जस्ट स्टार्ट विद दिस, द फियर ऑफ फेलियर. This fear of failure, this pressure to perform good. I have to do it. I have to get the gold medal. ये ना, when you are going for that, जैसे मोस्टली ये किसको आता है, जो बहुत अच्छा परफॉर्म किए होते हैं, उन लोग को ज्यादा फियर ऑफ फेलियर आता है. सो टैप दिस आउट, टैप दिस आउट. जब आप ये पूरा टैपिंग करोगे इमोशंस का, तो श्रुति, दिस इज टैपिंग. श्रुति और कौन नहीं था? भाग्यश्री नहीं थी, ओम भी नहीं था क्या वो क्लास में? यस मैम, यही था. ओके. सो दिस टेक्निक इज कॉल्ड इमोशनल फ्रीडम टैपिंग. मैं एक बार रिवाइज करती हूँ. हम अलग अलग पॉइंट्स पे टैप करते हैं जहां हम हमारे मन के इमोशंस को वैलिडेट करते हैं. द मोमेंट हम वैलिडेट करना मतलब क्या? बोलना. द मोमेंट हम जब ये इमोशंस को बोलते हैं, हमको रियलाइज होता है कि हमारे अंदर क्या इमोशन चल रहे हैं, और उसके बाद हम उसका एक पॉजिटिव राउंड हमेशा करते हैं. राइट. तो जैसे अभी मैं किसका राउंड करने वाली हूँ? प्रेशर फीलिंग का. कौन सा राउंड करने वाली हूँ? प्रेशर का. ठीक है. सो प्रेशर और फेलियर का क्या होगा? दिस फेलियर, यू वांट टू डू इट विथ मी? डू यू वांट टू डू इट विथ मी? करना है सबको. मैं जो बोल रही हूँ एक बार टैप करेंगे मेरे साथ? वांट टू डू इट? करें? यस. यस मैम. पहला, दिस फियर ऑफ फेलियर. आंखें बंद करो और सीन इमेजिन करो कि आप वो शूट करने जा रहे हो और आपको बहुत प्रेशर फील हो रहा है. प्रेशर मतलब कि आपको डर लग रहा है कि मैं अगर फेल हो गया तो क्या, और इस बार भी मेरा नहीं हुआ तो क्या. 0 to 10 के स्केल पे कितना नंबर है उसको डालो मेरे चैट बॉक्स में. 0 to 10 में 9 होगा तो हाई, 2 होगा तो लो. फटाफट मैसेज में डालो कितने पे प्रेशर फील हो रहा है. 3 ही हो रहा है. वेरी गुड. कम हो रहा है मतलब कम प्रेशर फील हो रहा है. अच्छी बात है. बाकी लोगों को? ओके. भाग्यश्री ने नहीं डाला, ऋषभ ने नहीं डाला, तनिष्का ने नहीं डाला, जानवी ने नहीं डाला. ठीक है. लेकिन नॉर्मल जब खेलने जाओगे तब बहुत प्रेशर फील होगा. तो तब मेरे साथ चलो करो, दिस फियर ऑफ फेलियर. म्यूट रखो और बोलो मेरे साथ, दिस फियर ऑफ फेलियर. दिस फियर ऑफ फेलियर. दिस फियर ऑफ फेलियर. म्यूट करके कैमरा, माइक म्यूट रखो. मैं बोल रही हूँ, मेरे पीछे बस जोर से बोलो, दिस फियर ऑफ फेलियर. दिस फियर ऑफ फेलियर. दिस प्रेशर विच आई फील. दिस प्रेशर विच आई फील. दिस, मैं ना भाग्यश्री को म्यूट कर दी थी. दिस प्रेशर, द वरी अबाउट द स्कोर. द फियर विच आई फील. दिस प्रेशर, आई फील इट इन एवरी सेल ऑफ माई बॉडी. मुझे बहुत डर लग रहा है. मुझे प्रेशर फील हो रहा है. हर जगह फील हो रहा है. मुझे आंखों के सामने सर दिख रहे हैं. मुझे लग रहा है मैं कर ही नहीं पाऊंगी. इतना ज्यादा प्रेशर फील हो रहा है जिससे बहुत स्ट्रेसफुल लग रहा है. ऐसा लग रहा है कि मेरा क्या होगा. आई वॉन्ट बी एबल टू परफॉर्म. आई कैन फील द fear everywhere, but I just know that I have to release it. ये जो प्रेशर है जो मुझे फील हो रहा है मेरे बॉडी में, मेरे माइंड में, मेरे दिमाग में, मुझे बहुत एनजाइटी फील करा रहा है. मेरी ब्रीदिंग हाई हो गई है. मेरे हाथ अचानक से हिलने लग गए हैं. मुझे बिल्कुल अच्छा नहीं लग रहा है. मुझे बहुत एनजाइटी लग रही है. मुझे विश्वास ही नहीं लग रहा मैं कर पाऊंगी. ये जो फियर ऑफ फेलियर है, या ये जो प्रेशर है जो मैं फील कर रही हूँ, उसे मैं आज रिलीज करती हूँ. द फियर ऑफ लेटिंग अदर्स डाउन, मैं उसे रिलीज करती हूँ. आई एम रिलीजिंग इट फ्रॉम एवरीवेयर. आई लेट गो दैट फियर. मैं वो फियर और प्रेशर को रिलीज करती हूँ. मैं वो फियर और प्रेशर को मेरे हर सेल से रिलीज करती हूँ. ये जो फियर है जो मैं बिलीव कर रही हूँ, वो किसी और का है, मेरा नहीं. मैं बस यहाँ परफॉर्म करने वाली हूँ. मैं मेरे
प्रिपरेशन को ट्रस्ट करती हूँ, मैंने जो मेहनत की है मैं उसको ट्रस्ट करती हूँ, मैं अपना परफॉर्मेंस बेस्ट दूंगी, और मैं वो तब बेस्ट दे सकती हूँ जब मैं बहुत रिलैक्स हूँ। इसलिए मैं मेरे बॉडी के हर सेल को रिलैक्स करती हूँ, क्योंकि बस ये एक कंपटीशन है, ये मेरे जीने मरने का सवाल नहीं है, ये सिर्फ एक कंपटीशन है। मैं खुद को पूरी तरह से रिलैक्स करती हूँ। आई एम काम, आई एम पीसफुल, I am at ease. I am calm, I am peaceful, I am at ease. Each shot is new, clean, and focused. 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 I trust my preparation. I trust my preparation. I trust my preparation. I am at ease. I am at ease. I trust my muscle memory. I know my muscle knows how to shoot, so I trust it. I trust my fingers for the trigger. I am at ease. I am at ease. I am at ease. धीरे 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 अपने आंखें खोलो। डिड यू फील एनी डिफरेंस? देखो अपने आप थॉट्स बहुत कम हो गए ना। और आप सबका गेम जो है, आप सबका गेम किसका है? प्रेशर का है, स्ट्रेस का है। द मोमेंट यू हैव दैट प्रेशर एंड स्टेट, आप फोकस कर पाते हो क्या? नहीं, राइट? वो फियर बहुत ज्यादा आ जाता है। समझ रहा है सबको? समझ रहा है सबको? आपको पता है फियर जब आता है तब माइंड में क्या होता है, कभी सुना है? क्या आपने पैरासिम्पथेटिक और सिंपैथेटिक सुना है? हमारे इसमें ना दो सिस्टम होती है, एक पैरासिम्पथेटिक सिस्टम होती है और एक सिंपैथेटिक। इसको मैं आसान करती हूँ, जिसको फ्लाइट एंड फाइट मोड कहते हैं। मतलब अगर आंखों सामने से ट्रक आ रहा है तो मेरा पूरा खून कहाँ जाएगा? मेरे लेग्स में। क्यों? मुझे वहां से क्या है? भागना है। क्या करना है? भागना है। तो जब भी हमारी लाइफ में फियर आता है, एक तो हम मारते हैं या भागते हैं। समझ में आया? समझ में आया? तो अब ये जो रिस्पॉन्स है, ये रिस्पॉन्स होते समय आप मुझे बताओ क्या क्या होगा, बॉडी में क्या क्या असर होता है? अगर कल ट्रक आ रहा है तो क्या क्या असर होता है? वो भूख लगती है क्या उस समय? हार्ट बीट्स कैसी होती है? बहुत फास्ट, तेज हो जाती है। क्यों तेज होती है हार्ट बीट्स, कोई बताएगा? क्योंकि हार्ट को ज्यादा ब्लड पंप करना है। क्यों? क्योंकि वो ब्लड क्या ले जाता है? ऑक्सीजन ले जाता है। कहाँ ले जाता है? मसल्स तक। क्या होगा? ऑक्सीडेशन होगा। मसल्स को क्या मिलेगी? ग्लाइकोजन, ग्लूकोज का ब्रेकडाउन होगा। ग्लूकोज का ब्रेकडाउन क्या करता है? एनर्जी रिलीज करता है। एनर्जी क्यों चाहिए? मेरे लेग्स को एनर्जी चाहिए, किस लिए? भागने के लिए या मारने के लिए? समझ में आया? और और क्या होता है? मेरा जो आंखों का फोकस है ना, वो हल्का हो जाता है। मेरे को ज्यादा मैं फोकस कर पाती हूँ क्या? नहीं, मैं पेरीफेरी में फोकस करती हूँ। क्यों? क्योंकि ये टेक्निक कहाँ से आई है? जब हम एक तो जब हम स्टोन एज में थे, एक तो हम शिकार बनते थे या हम शिकार होते थे। तो इमेजिन करो आपके आजू बाजू शेर है, तो आप ऐसे फोकस करोगे या डाइल्यूट करोगे अपने प्यूपिल के आजू बाजू, कहीं शेर तो नहीं है? तो प्यूपिल डायलेट हो जाता है, हार्ट बीट्स फास्ट हो जाती है। हार्ट्स का, इसको पैल्पिटेशन कहते हैं, पैल्पिटेशन होने लगता है। और अचानक से हमारा जो ब्रेन बहुत शांत था, वो किस में पहुंच जाता है? फाइट और फ्लाइट मोड में। समझ आ रहा है तुम लोगों को? सो फियर क्या करता है? फियर तुम्हारा फाइट एंड फ्लाइट मोड ऑन करता है। कौन सा मोड ऑन करता है? अगर Fight and flight. यस, और ये मोड हमको फायदा देने वाला है क्या? ये मोड से हमको फायदा होने वाला है क्या? बताओ मुझे। नहीं होगा। क्यों? क्योंकि हमारे गेम का फोकस क्या है? हमारी ब्रीदिंग कंट्रोल में, हमारा ट्रिगर कंट्रोल में, हमारा फोकस कंट्रोल में। जो हम फाइट एंड फ्लाइट में हो रहा है, वो एग्जैक्टली इसका क्या हो रहा है बच्चों? अपोजिट हो रहा है। इसलिए भले ही आप क्लास में बहुत अच्छा परफॉर्म कर रहे हो, बट आप वहां पे परफॉर्म कर पा रहे हो क्या? नहीं। आप मुझे बोलते हो ना मैम क्लास में तो बहुत अच्छा हो जाता है बट वहां पे नहीं हो पाता। वहां पे इसलिए हो नहीं पाता क्योंकि आपके बॉडी ने कौन सा स्विच ऑन कर दिया है?
फाइट एंड फ्लाइट का। कौन सा? फाइट एंड फ्लाइट का, मतलब भागो या मरो। सो ये सब केस में क्या होता है, एड्रेनलिन सिंथेसाइज होने लगता है हाई लेवल पे। एड्रेनलिन सिंथेसाइज क्या करता है, हमारे प्यूपिल को डायलेट करता है, हमारा फोकस कम करता है, हमारे हार्ट बीट्स बढ़ाता है, हमारा ब्रीदिंग बढ़ाता है। ये सब कुछ ये सब कुछ क्या होता है, फ्लाइट एंड फ्लाइट मोड से। इसलिए उस समय जब आप एएफटी टैप करते हो कि आई रिलीज दिस प्रेशर, आई एम एट ईज, आई एम काम, आई एम पीसफुल, आई एम फोकस्ड, ये क्या कर रहा है, ये आपके ब्रेन को क्या बता रहा है कि ये डरने का टाइम है क्या? नहीं, रादर मैं एट ईज हूं, मैं क्या हूं, पीसफुल हूं। समझ रहा है आपको? यू Yes, ma'am. यू गेटिंग इट? क्या इससे फर्क पड़ेगा? क्या इससे फर्क पड़ेगा? हाँ, Yes, ma'am. आप जब ये करोगे ना रेगुलर बेसिस, आप में से कितने लोगों ने, ऋषभ, ट्राई किया ईएफटी? हम्म। टीचर ये वीक में एब्सेंट। ये वीक एब्सेंट ही था। बाकी किसी ने ट्राई किया? गुनीत ने ट्राई? मैंने ईएफटी नहीं किया बट एफर्मेशंस किया तो वो बहुत अच्छे से हुआ। राइट। सो अफर्मेशंस भी आप टैपिंग के साथ कर सकते हैं भाग्यश्री। वो आपका फिर मसल मेमोरी बनता है कि आई एम एट ईज, आई एम कंफर्टेबल, आई ट्रस्ट माई प्रिपरेशन, एवरीथिंग इज हैपनिंग फॉर माई हाईएस्ट गुड, आई एम एट ease, I trust the sir, I trust the technique which is taught to me, I am comfortable, I am at ease। ठीक है। ये आज मैं दो पार्ट कवर करने वाली हूँ, एक फियर का पार्ट कवर करने वाली हूँ, और ये फियर के पार्ट में मैं कुछ और दो तीन पॉइंट्स बताने वाली हूँ। फॉर एग्जाम्पल, अगर आपका ऐसा हुआ कि आप आप एक पॉइंट से फाइनल हार गए, आप क्या हो गया, एक पॉइंट से फाइनल हार गए। सो इसमें हम क्या टैप करेंगे, आई नीड अ बेटर पोस्ट शॉट रूटीन। तो अगर आप एक पॉइंट से फाइनल हार रहे हैं, इसका मतलब आप लास्ट शॉट में क्या हो गए, पैनिक में चले गए। लास्ट शॉट में क्या चले गए, पैनिक में चले गए। उस समय डेफिनेटली यू शुड टैप ऑन इट कि एवरी शॉट इज अ न्यू शॉट, आई एम एट ईज एंड कंफर्टेबल, एवरी शॉट इज अ न्यू शॉट, आई एम एट ईज एंड कंफर्टेबल, एवरी शॉट इज अ न्यू शॉट। समझ में आ रहा है कौन सी सिचुएशन को कैसे हैंडल करना है? जब ओवर थिंकिंग होता है, आप में से किसी को ओवर थिंकिंग होता है लास्ट शॉट में, राइट? सो उस समय क्या हेल्प होगा ओवर थिंकिंग में, आई एम एट ईज, आई एम प्रेजेंट, आई एम एट ईज, आई एम प्रेजेंट इन दिस मोमेंट, आई एम प्रेजेंट इन दिस मोमेंट, आई एम प्रेजेंट इन दिस मोमेंट। टैप इट आउट। ये सब क्या करेगा, ये आपका ओवर थिंकिंग कम करेगा कि मैं ट्रस्ट करता हूँ मेरी प्रैक्टिस पे, मैं ट्रस्ट करता हूँ मेरी प्रोसेस पे, आई एम एट ईज, आई एम एट ईज, आई एम एट ईज। समझ रहा है? हम्म। किसी को कुछ पूछना है? भाग्यश्री को कुछ पूछना है? टेक्निक समझ में आई श्रुति? यस, बट ये लाइक ड्यूरिंग मैच प्रेफरेबल होगा कि पहले भी कुछ हम कर सकते ये हो? पहले, जैसे मैंने लास्ट क्लास में सिखाया था, मैच के पहले भी कर सकते हो कि मुझे बहुत डर लग रहा है, पता नहीं मेरी मैच कैसी जाएगी, मुझे अच्छा नहीं लग रहा है, मैं शायद परफॉर्म ही नहीं करूंगी। अपने सारे इमोशंस निकालो और उसके बाद टैप करो, मैं ट्रस्ट करती हूँ सर ने जो मुझे सिखाया, मैं खुद के हार्डवर्क को ट्रस्ट करती हूँ, इट इज कंफर्टेबल एंड ईजी फॉर मी, मैं फोकस्ड रहूंगी। और जो भी आपका ड्रॉबैक है वो मैच के बीच में, जब आपको डर लग रहा है कि आपका शूट नहीं हो रहा है, तो मैं एट ईज हूँ, हर शॉट नया है, मैं कंपोज्ड हूँ, हर शॉट नया है, हर शॉट पे नया, मैं आराम से इजीली एफर्टलेसली शॉट कर पा रही हूँ, मैं प्रेजेंट हूँ, मेरे लिए ये इजी और एफर्टलेस है। और मैंने बताया था मैच के दौरान हम इतना पब्लिकली नहीं कर सकते, तो आप एक पॉइंट लेके भी टैप कर सकते हो। ओके। हम्म। ये अफर्मेशंस का हेल्प हुआ था लास्ट संडे को, मेरा मैच ही था तभी मैं नहीं थी सेशन में, बट अफर्मेशंस मैंने ट्राई किया था तो वो मुझे बहुत हेल्प हुआ था। बट एंड के सीरीज में मेरा टाइम कंस्ट्रेंट मतलब हो चुका था कि टाइम कम हो रहा था, और फिर वो प्रेशर आ चुका था कि हाँ, तो वेरी गुड, अब तुमने मुझे बहुत अच्छी सिचुएशन दे दी, टाइम कम हो गया और प्रेशर आ गया है, ठीक है?
तो मैं खुद से क्या बात करूंगी, मेरा टाइम बहुत कम हो गया है, मुझे बहुत प्रेशर हो रहा है, मुझे बहुत स्ट्रेस हो रहा है। पहले सारे अपने इमोशंस, मेरी ब्रीदिंग फास्ट हो गई है, मुझे लग रहा है मैं कल ही नहीं पाऊंगी, ये वो पब्लिकली नहीं करो, एक ही पॉइंट से टैप करो फिर शुरू करो। बट अगर मैं प्रेशर होंगी तो कुछ फायदा होगा क्या? नहीं। तो मैं रिलीज करती हूँ, मुझे पता है मैं टाइम में कर लूंगी, मैं शांति से कर रही हूँ, मैं खुद को ट्रस्ट करती हूँ, ये इजिली एफर्टलेसली हो जाएगा, मैं एट ईज हूँ। समझ में आया? ट्राई टू डू इट। इतना हेल्प करेगा ना। वो क्या करता है, वो फोकस करता है। फोकस किस में शिफ्ट करता है? आपका फियर का फोकस शिफ्ट करता है कि मैं कर नहीं पाऊंगा, इससे मैं शांति से कर रही हूँ। सो यू ट्राई, इट हेल्प्स, बहुत ज्यादा हेल्प करता है। ईएफटी सबसे ज्यादा हेल्प करता है बच्चों। ईएफटी का जितना हेल्पफुल कुछ नहीं है। हम्म। आज ना इसके साथ मैं तुम्हें, किसी को कुछ और पूछना है? आज मैं तुम्हें एक मैनिफेस्टेशन टेक्निक सिखाऊं। लेट्स डू इट। अभी आ गया है ना पास में। मैनिफेस्टेशन टेक्निक क्या होता है? मैनिफेस्टेशन टेक्निक होता है कि जो हमें चाहिए, हमें रोज सुबह उठ के उसको इमेजिन करना है। इमेजिन करना है हम वो प्राइज उठा रहे हैं। फॉर एग्जाम्पल, मैं गोल्ड मेडल पहन रही हूँ, ये इमेजिन करना है। बस ये इमेजिन करके फायदा होगा क्या? नहीं। उसके वक्त मैनिफेस्टेशन इमेजिन करते समय ये इमेजिन करना है कि आप शूटिंग को जा रहे हो, श्रुति, आपका टाइम कम हो रहा है, फिर भी आप अच्छे से परफॉर्म कर रहे हो। तो मैनिफेस्टेशन और रियलिटी में फर्क कब होता है? क्योंकि लोग मैनिफेस्टेशन करते समय आपको क्या सिखाते हैं? लोग मैनिफेस्टेशन करते समय सिखाते हैं लास्ट, कि तुम शूट कर रहे हो, तुम्हें गोल्ड मेडल मिल रहा है। बट वैसा होता है क्या लाइफ में? देर इज अ गैप, राइट? देर इज अ गैप। तो ये गैप कैसे फील कर सकते हैं? ये गैप फील करना है कि मैनिफेस्टेशन करते समय ये सोचना है, पहले ये इमेजिन करना है कि आज बहुत ट्रैफिक था, मैं स्कूल से आते आते बहुत थक गया, फिर भी मैं प्रैक्टिस में गया और मैंने बेस्ट शॉट लगाया। मैनिफेस्टेशन करते समय हमारे ड्रॉबैक के सीन को इमेजिन करना है कि मैं श्रुति वहां खेलने गई, मेरा टाइम कम था, मैंने ईएफटी किया, खुद को शांत किया, मैंने शॉट लगाया, मैं फर्स्ट आई। साई, सही। यू हैव दैट फियर ना कि लास्ट लास्ट में आता नहीं है ठीक से। सो मैनिफेस्टेशन में आंखें बंद करके देखना है कि 2 स्कोर लग गया है, थर्ड स्कोर में मुझे बहुत डर लग रहा है, मेरे सारे अपोनेंट्स का अच्छा हो रहा है, बट मैंने बंदूक हाथ में ली, मैं शांत हुई, मैंने शॉट लगाया और मैं फर्स्ट आई। यू हैव टू फील दैट पेन, उस समय का जो वो स्ट्रेस लेवल है। ये हम क्यों कर रहे हैं? कोई बताएगा ये हम क्यों कर रहे हैं? प्रेशर हैंडल करने के लिए। हाँ, क्योंकि हमारे ब्रेन को ना रियल और रियल लाइफ समझ में नहीं आती। ब्रेन डजंट अंडरस्टैंड इट इज रियल और रियल, जो मैंने बताया था ना अफर्मेशन करते समय। तो फिर जब आप आंखें बंद करके वो सीन जहाँ पे आपकी हमेशा मिस्टेक्स हुई है, आंखें बंद करके अगर आप वो सीन इमेजिन करोगे और देखोगे कि आप वो सीन को अलग वे से हैंडल कर रहे हो, तो जब एक्चुअल वो सिचुएशन आएगी ना, आपको स्ट्राइक होगा, अरे मैं इसको अलग वे से हैंडल कर सकती हूँ। समझ रहा है? मैं फिर रिपीट करती हूँ। जब हम 10 बार, अगर मैंने, ओके चलो, मैं आंखें बंद करो, मैं आपको एक एग्जांपल दे रही हूँ। अपनी स्कूल को देखो, ठीक है? हम्म, सबकी आंखें बंद है, आप सब लोग स्कूल में हो, ठीक है? हाँ, अभी आपको घर जाना है, आंखें खोलो। सबसे पहले क्या दिखा? घर दिखा, स्कूल बस। स्कूल राइट। बट घर या स्कूल बस दिखी, मतलब क्या दिखा? जो आप रोज करते हो, कि स्कूल बस से घर जाते हो, बरोबर? मतलब क्योंकि आप वो पाथवे रोज कर रहे हो ना, रोज वो पाथवे से जा रहे हो, तो वो कैसा आया आपके पास? नेचुरली आया। कैसे आया? नेचुरली आया, बराबर। शायद श्रुति स्कूल नहीं जाती, बट मैंने ये बच्चों के लिए लिया। यू कैन इमेजिन समथिंग एल्स। घर, कहीं से घर जाना तो पहले घर दिखता है और फिर वो रास्ता दिखता है, फिर वो एक पोज दिखता है, एक सिग्नल दिखता है, क्योंकि ब्रेन में क्या बना है? वो मैप बना है। समझ में आ रहा है? उस वे से अभी हमको हमारे ब्रेन में एक मैप बनाना है कि हमारा क्या ड्रॉबैक है। जैसे सबका अलग अलग हो सकता है। भाग्यश्री, तुझा काय आहे? व्हेन यू गो फॉर परफॉर्मन्स, व्हाट इज योर बिगेस्ट फियर? टेल मी. मॅम, मला एन्झायटी खूप जास्त होते आणि मग त्यामुळे
मी मॅचला तर मॅचच्या आधी मी स्वतःला काम डाऊन करून घेते, पण मग मॅचला उभं राहिल्यानंतर असं वाटतं ना की अरे प्रेशरच नाही येते, मी स्वतःच मग तो प्रेशर घेऊन घेते आणि मग इतकी बॉडी शेक होते, हँड शेक होतो, मग तुला अजिबात फोकस आता नाही हे जे होत. करशील ना, तुला फॉर हम्म. यू टू ईएफटी इज बेनिफिशियल. एंजाइटी बेस्ट रेमेडी है ईएफटी के लिए, कि मुझे बहुत प्रेशर आ रहा है, मैं परफॉर्म नहीं कर पाऊंगी, मेरे हाथ, से ऑल दिस, कि मेरी सांस फूल रही है, मेरी बॉडी कांप रही है, ये सारा एक्सेप्ट करो. ये करता है आपको ग्राउंड. और उसके बाद बोलो, मैं ठीक से शॉट लगा रही हूँ, मेरे हाथ स्टेबल है, मैं कर पा रही हूँ, मेरी सांस आराम से है. पण अभी ये एक पार्ट हुआ. अब मैनिफेस्टेशन कैसे करोगी? तुम वो सीन इमेजिन करोगी. कौन सा सीन इमेजिन करोगी? कि तुम्हारे हाथ कांप रहे हैं, आपको तकलीफ हो रही है, एंड देन आप वहां पे ईएफटी कर रहे हो. व्हाट यू विल इमेजिन? वहां पे मैंने ईएफटी किया, मैंने फिर हाथ में वो बंदूक ली और शूट किया और फुल पॉइंट्स आए. ओके. समझ ओके. रहा है मैं क्या बोल रही हूँ? मैं आप सबको एक रील बनाने की कोशिश कर रही हूँ ब्रेन में, कि आपका जो वीक पॉइंट है, इसको बॉटल नेक कहते हैं, कंपटीशन का बॉटल नेक. जैसे कि भाग्यश्री का बॉटल नेक क्या है, कि उसको पहले लगता है उस पर प्रेशर ही नहीं है, और फिर प्रेशर इतना बढ़ जाता है कि वो परफॉर्म नहीं कर पाती. तो उसको वो प्रेशर इमेजिन करना है, राइट? एंड फिर इमेजिन, बट हर जगह मैं क्या कर रही हूँ, एंड में मैं क्या कर रही हूँ, बंदूक उठा रही हूँ और क्या शूट कर रही हूँ, 10 on 10. So you have to imagine your manifestation happening, but you have to imagine कि how you handle that situation. कि जैसे EFT किया, सांस ले लिया. अब व्हाट इज द थिंग, गुनित को क्या प्रॉब्लम आता है? मेरा ना मैच में जाने के वक्त मेरा प्रेशर ज्यादा बढ़ जाता है. मतलब बंदूक पे प्रेशर ज्यादा पड़ता है. हाँ. हाँ. तो अभी गुनित क्या इमेजिन करेगा, कि उसका बंदूक पे ज्यादा प्रेशर भरने का फियर आ रहा है उसको. तो वो खुद को क्या बोलेगा, कि मैं इसको ठीक से हैंडल कर रहा हूँ, मुझे पता है कितना प्रेशर देना है, और मैं उसी वे से कर रहा हूँ. तो इमेजिन करना है कि आपने बंदूक उठाई और लाइटली पकड़ा. समझ में आया? सो दिस इज मैनिफेस्टेशन. मतलब ये थॉट आया, कौन सा थॉट आया, कि मैं हमेशा हैवी पकड़ती हूँ. आर यू गेटिंग इट किड्स? किसी को शेयर करना है तो आई कैन हेल्प यू व्हाट टू थिंक. मतलब आपको एक एंगल मिलेगा. अगर किसी को पूछना है तो पूछो, कि मैम इस केस में क्या सोचना चाहिए. तनिषा, जानवी, आप लोग पूछ सकते हो मुझे, कि मैम इस सिचुएशन में क्या सोचे हम लोग मैनिफेस्टेशन टेक्निक के लिए. हाँ, मुझे बोलना है. हाँ. एक्चुअली मैंने कहीं तो मतलब अभी अभी मैंने एक बुक में पढ़ा था कि मोस्टली जो मिलियनर्स रहते हैं उनको अगर 1 करोड़ बोला तो उनके लिए वो बिग अमाउंट नहीं होती है. बट वही हम लोग 1 करोड़ सोच भी नहीं सकते, हम लोग लाख में ही सोचते हैं. तो वो एक डिफरेंस होता है. तो मैच मतलब अभी शूट एज ए शूटर भी वही हो रहा है कि अगर कोई 600 में से 589 मार रहा है तो हम मैनिफेस्ट तो कर लेंगे कि 589 मुझे मारना है. बट वो जो बिलीव है जो इजीली उन लोगों के लिए हो रहा है बिलीव करना या बोलना, वो उतना कॉन्फिडेंट नहीं हो पा रहा है कि मैं कभी 589 मार पाऊंगी या नहीं. हाँ. तो मुझे ऐसा लग रहा है कि ये 589 का ना, हम लोग, हम 589 का प्रेशर बना रहे हैं देन मोटिवेशन. समझ में आ रहा है? जो विनर्स क्या है, 589 उनके लिए क्या है, मोटिवेशन है. मेरे लिए क्या है, प्रेशर है. तो हम क्यों ना सोचे कि मैं मेरा बेस्ट दे रही हूँ, और जो बिलीवेबल है कि मैं मेडल उठा रही हूँ, वो बिलीवेबल है, राइट? एंड अगर आपको देखना है फॉर योर केस कि आप 589 बोल रहे हो, रोज आंखें बंद करके इमेजिन करना है कि आप शूट कर रहे हो और वहां 589 लग रहा है जो मार्क्स में. ठीक है? ये रोज, जितना आप आंखें बंद करके रोज मैनिफेस्ट करोगे, उतना वो होगा, तभी वो सिंक इन होगी. देखो आई टेल यू, अगर मैं रोज बोलूंगी तेरे बाल बहुत अच्छे हैं, सई तुझे केस किती छान आहे, 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 तर एक दिवस मला खरंच वाटायला लागलं, अरे माझे केस किती छान है ना? व्हॉट इज दैट? इट इज अ रिपीटेशन. आई टेल यू, इन लाइफ जो चीज हम बहुत रिपीट करते हैं ना, हमको वो सच लगने लगती है. जैसे की किसी ने गलती से अगर बोल दिया होगा, अरे तू तर हाइट मध्ये कमी आहे, तू खूपच खान दिसते नाचताना, बस चिटक गया होगा वो. सबकी लाइफ में ऐसा ना एक डायलॉग होता है.
कोई ना कोई होता ही है। तो वही इमेजिन करो, इफ समबडी सेज यार तेरी हैंडराइटिंग कितनी ब्यूटीफुल है, एवरी डे द पर्सन इज सेइंग तेरी हैंडराइटिंग क्या ब्यूटीफुल है, एकदम गंदी होगी फिर भी अपने को लगेगा क्या मस्त हैंडराइटिंग। सो 595 चाहिए ना एवरी डे। अभी टाइम कम है ना, सो यू डू इट एवरी 2 आवर्स। साई काय म्हणते मी तुला, साई बरोबर आहे ना, साईशाचं साई सुई काय करून टाकते मी तुला, सही. साई हे विसरूनच जाते, साईबाबाच्या याच्यात साई साईच येतं, साई. सो सई व्हॉट यू कॅन डू एव्हरी 3 आवर्स, लाईक कसं ब्रश करताना एकदा कर. पॉइंट्स ना लाईफ मध्ये यू शुड कनेक्ट इट टू युअर डे टू डे लाईफ, सो इट गेट्स इझी. एफर्ट्स घेऊन करायला गेलं तर हे होत नाही. पण तू ब्रश करताना डोळे बंद करायचे आणि इमॅजिन करायचं मला ते मिळतंय, ते तोपर्यंत म्हणत राहायचं, स्वतःला बघत राहायचं जोपर्यंत ते सबकॉन्शियस माइंडला खरं नाही वाटेल, तेव्हा कर. तू जेव्हा प्रॅक्टिसला येते तेव्हा कर, प्रॅक्टिसच्या नंतर घरी जाते तेव्हा कर, बेडवर झोपते तेव्हा कर. इफ यू हॅव अ स्पेसिफिक ड्रिंकिंग बॉटल, द मोमेंट यू होल्ड दॅट बॉटल, यू शुड जस्ट क्लोज युअर आईज अँड जस्ट इमॅजिन यू आर जस्ट हिटिंग इन 595. डंग. मेक इट अ पॉइंट की तू इतक्यांदा ते इमॅजिन कर. इट्स लाईक मिलियन टाइम्स यू सी युअर सेल्फ डुईंग इट, and then your subconscious mind will accept it that you can do it. समझ में आ रहा है? इसको एंड रिजल्ट्स कहते हैं. ये करते समय ये जरूर करना, जैसे जहां आप लोगों के ड्रॉबैक्स है उसको आप किस अलग वे से हैंडल कर रहे हो वो भी जरूर इमेजिन करना, एटलीस्ट 1-2 बार दिन में. वैसे तो अभी कंपटीशन है, बट होल द ईयर अगर आप रेगुलरली, जैसे इवनिंग में 10 मिनट्स किसी को पैल्पिटेशन हो रहा है तो इमेजिन करो कि मैं वो फील्ड पे खड़ी हूँ, मुझे पैल्पिटेशन हो रहा है, मैंने एएफटी किया, मैं शांति से बंदूक उठाई और शूट की और मेरे को 595 आया. दिस इज अ कंप्लीट प्रोसेस, यू डू इट, कंप्लीट प्रोसेस. सो जब नेक्स्ट टाइम मेरा हार्ट का प्रेशर बढ़ेगा, नेक्स्ट टाइम मेरा जब बंदूक का प्रेशर बढ़ेगा, मैं उसको कैसे हैंडल करूंगी, अरे मैंने इसको कितनी बार हैंडल किया है. क्योंकि ब्रेन को समझता है क्या ये रियल है कि रील है, नहीं समझता. और जो हम चीज बहुत बार करते हैं, जैसे अभी मुझे पता है मैं ब्रश करते समय पहले इधर ले जाती हूँ इधर ले जाती हूँ, क्या सोचते हो क्या तुम लोग? नहीं सोचते ना, ऑटोमेटिक चला गया है. तो ऑटोमेटिक तुम्हारे बॉडी में क्या डेवलप होना चाहिए कि आंखें बंद किए सही, कि दिखना चाहिए 595. आंखें बंद किए कि फील होना चाहिए कि प्रेशर में भी मैंने इसको इस तरह से किया. वो क्या कर रहे हैं हम, उसकी मसल मेमोरी जनरेट कर रहे हैं. क्या कर रहे हैं हम, उसकी मसल मेमोरी कर रहे हैं. समझ में आ रहा है सबको कि टेंशन जा रहा है? साई मला एकदा हे प्रॅक्टिस करताना ईएफटी करायची आहे यांच्यासोबत, कसं करता येईल की सगळे वेगळ्या वेगळ्या वेळेस करतात? हा, सगळ्यांचा टायमिंग थोडा डिफरंट आहे, बट हा बाकी सोबतच ऍक्च्युली थोडंफार ऑलमोस्ट सगळ्यांच्या सोबतच इव्हिनिंग मध्ये. आता मी तर पुण्याला आहे, बट तुम्ही सगळे सोबतच करता ना ऑलमोस्ट, आय थिंक 6 to 7 मध्ये सगळे भेटते. संडेला करू शकतो. हा, संडेला करू शकतो, संडेला सगळे असतात एक सोबत. आणि मला ना तुमच्यापैकी सगळ्यात म्हणजे कोणाला जेव्हा खूप प्रेशर फील होतं भाग्यश्री, तेव्हा तू मला एक कॉल करशील, तेव्हा आपण ईएफटी करायची एक सोबत. सो तुला लक्षात येईल, जेव्हा तुम्ही त्या प्रेशर मध्ये असतात आणि तेव्हा तुम्ही ईएफटी करतात ना, तेव्हा तुम्हाला त्याची व्हॅल्यू कळते. तर तुम्हाला सगळ्यांना कधीतरी एकदा तुम्ही मला असं कॉल करा, मेसेज टाका, मॅडम मला खूप एन्झायटी होते, आपण आता ईएफटी करू शकतो का, कॅन वी डू ईएफटी टुगेदर, अँड डू इट वन्स विथ मी. Then you will actually understand the difference and the feeling. Want to do it? Want to do once like that? You want to do? Anybody else? Anybody मॅम else? मॅम मला ना एक विचारायचं होतं. बोल बोल. ऍक्च्युली माझं कसं होतं ना, म्हणजे मला खूपच जास्त अँगर इश्यू आहे. हम्म. तर माझं मोस्टली काय होतं की जेव्हा म्हणजे मी फायर वगैरे करत असते, तर म्हणजे माझ्या डोक्यात पहिलं हे येतं मॅचच्या आधी की मला एकतर काम राहायचंय, मला
म्हणजे प्रोसेस आमची जी शूटिंगची असते ती प्रोसेस फॉलो करायची आहे, काम राहायचं आणि मला अख्ख्या मॅच मध्ये म्हणजे असं रागवायचं नाहीये, म्हणजे शांत असं राहायचंय. हा रागवायचं नाहीये, मला काम राहायचंय. बरं मला पण फक्त एक सांग, why you feel angry? What are your points of getting angry? म्हणजे कधी कधी म्हणजे असं मला कळत नाही मी फायर करताना की काय होतंय. म्हणजे मी करत काहीतरी एक असतं आणि होतं काहीतरी दुसरं. No, why I'm asking you this? Because if we find that incident कि इसके वजह से मेरा 3rd नंबर आया तो मुझे गुस्सा आ जाता है, किसी ने मेरी बंदूक छू ली तो मुझे गुस्सा आता है, असे असे काही पॉइंट्स आहे का जिथे तुला लक्षात येतं की या पॉइंटला कोणी काही केलं की मला राग येतो खूप? ऍक्च्युली म्हणजे माझं असं असतं की जी प्रोसेस असते ना, आता सर वगैरे आम्हाला सारखं हेच सांगतात की काहीही झालं ना तरी तुमच्या प्रोसेसला सोडू नका. ती एक जी प्रोसेस असते ना ती कंटिन्यू फॉलो करत राहा, भले तुमचे शॉर्ट्स कसेही गेले तरी चालेल. मी ती प्रोसेस फॉलो करते, पण म्हणजे मला ते समजत नसतं की माझं काय होतंय. ठीक आहे. आता आपल्याला नाही समजत ना, डोंट वरी. तुला समजायला लागेल हळूहळू. आता जेव्हा अँगर येईल, ऍटलीस्ट द गुड पार्ट यू नो तनिष्का की यू गेट अँग्री. यू अंडरस्टँड युअर बॉडी इज गेटिंग अँग्री. बॉडी अँग्री असताना ना बॉडी स्वतःला क्लोज करायला लागते. सी व्हेन यू गेट अँग्री काय होतं? फीट्स बांधल्या जातात, दाताला हा. असतं, शोल्डर्स. व्हॉट इज हॅपनिंग टू द बॉडी? व्हॉट इज बॉडी डुईंग? स्वतःला खूप कॉम्पॅक्ट करते, हा. राईट? आणि तू जेव्हा रिलॅक्स आहे, ओके इथेच कर तू तुझी एकदम अँग्री बॉडी आहे, असं तुला खूप राग येतोय, तर तुझी बॉडी कशी होईल दाखव, तुझे फीचर्स ट्राय. टेस्ट वगैरे अशी पूर्ण. असं चेहरा असा येईल, राईट? ऑल हा. मसल्स अँड यू विल बी लाईक, अँड नाव युअर रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. एकदम रिलॅक्स आहे तू, चिल करतीये फ्रेंड सोबत, तर तुझे शोल्डर्स ड्रूप होतील, हात ओपन राहील, ब्रीथिंग शांत होईल, फेशियल मसल्स रिलॅक्स होईल, हात मसल्स रिलॅक्स होतील. हम्म. व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू की जेव्हा माणूस अँग्री होतो तेव्हा एनर्जी जी आहे ना ती बांधल्या जाते. तुमच्या स्पोर्ट्समध्ये तुम्हाला रिलॅक्स राहायची खूप गरज आहे. सो व्हॉट यू कॅन डू, वाय आय एम टेलिंग यू दिस, तुला बॉडीमध्ये हे जसे चेंजेस दिसत जाईल ना, डोंट वेट फॉर गेटिंग टू दॅट 100% अँगर. द मोमेंट यू स्टार्ट फिलिंग की तुझा जॉ टाईट होतोय, की तुझ्या डोक्यात विचार येतात की आता मला राग येणार आहे, यू विल सेन्स इट तनिष्का, की मला आता राग येतोय. स्टार्ट टॅपिंग. मला खूप राग येतोय, मला प्रचंड राग येतोय, मला कळत नाहीये मला कशाचा राग येतोय, पण मला खूप इरिटेट होत आहे. मला मे बी स्वतःचाच राग येतोय की मी परफॉर्म करू शकत नाहीये. ओके, मला स्वतःचा खूप राग येतोय की माझे शॉट्स नाही लागत आहे. आणि व्हॉट एव्हर इट इज, नो से दॅट फर्स्ट राऊंड. पूर्ण इमोशन्स आपले सगळे काढ. त्याच्यानंतर हे फक्त यू कॅन राईट इट डाऊन, हे फक्त एक इमोशन आहे, राईट इट डाऊन. राग हे फक्त एक इमोशन आहे. या इमोशननी मला आतापर्यंत कधीच फायदा नाही झालाय. का मी ही सिच्युएशन वेगळी हँडल करू शकते का? कॅन आय बी जस्ट लिटिल बिट मोर पीसफुल? आय रिलीज अँड लेट गो ऑल द नीड ऑफ द अँगर. काय म्हणायचं? आय रिलीज अँड लेट गो ऑल द नीड ऑफ दिस अँगल. मी इतके वर्ष असं याला हँडल केलंय, पण माझा आउटकम कसा राहिला? आज मी चूज करते याला वेगळ्या वेनी हँडल करायला. मी आज या मोमेंटला माझ्या अँगरला रिलीज करते आणि जी पण नीड आहे विच इज मेकिंग मी अँग्री त्याला पण रिलीज करते. आय एम ॲट इज, आय एम पीसफुल, इट्स जस्ट अ चेंज. आय एम ॲट इज, इट्स पीसफुल, इट्स जस्ट अ चेंज. आय एम ॲट इज, इट्स पीसफुल, इट्स जस्ट अ चेंज. यू जस्ट डू इट फॉर 2 minutes तनिष्का, आणि हे तुझ्या लाईफ लॉंग तुला कामी येईल. मग तुला लक्षात येईल, जेव्हा तू हे टॅपिंग करशील ना, तुला लक्षात येईल की एक्झॅक्टली तू कशामुळे अँग्री होते. मे बी तू त्याच्यामुळे अँग्री होते कारण की तुझा परफॉर्मन्स चांगला नाही झाला. कधी कधी आपण अँग्री होतो कारण की आपलं लक्ष डायव्हर्ट होतं आणि आपल्याला ते आवडत नाही. कधी कधी आपण खूप गो गेटर असतो आणि आपल्याला त्या गोष्टी मिळत नाही. कधी लक्षात येतं की बाजूची मुलगी खूप पचर 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 करते आणि माझं कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होत आहे, म्हणून पण राग येतो. देन यू विल अंडरस्टँड की मला राग का येतोय. म्यूट आहेस बाळा. मॅम, 2च मिनिटं, 2च. एक चालेल. सो डिड यू अंडरस्टैंड हाउ यू कैन यूज इट? जानवी सो गई. जानवी तो टीवी देख रही है ना साइड में? नहीं, सुन समथिंग रही एल्स हूँ। ऑन द लैपटॉप पक्का. नहीं इस इधर और हमने क्या इधर लैपटॉप चलाते हैं, पक्का ये चल रहा है जानवी का. नहीं, कुछ नहीं है सामने।
मजाक कर। सोच रही हूँ जो आप बोल रहे हो वो सिचुएशन। सो ये जो सिच्युएशन आहे, द नेक्स्ट टाइम यू टॅप तनिष्का, तुला हळूहळू लक्षात येईल याला काय म्हणतात तुझे पुश बटन्स. मग देन यू रिअलाइज की देन यू विल अंडरस्टँड की मला या मुमेंटला पाणी पिऊन यायचंय. माझी ती मुलगी खूप पचर पचर करते तर मला एक चक्कर मारून यायचंय, तिकडे जाऊन मला एक EFT करायचंय आणि इथे येऊन शूट करायचंय. बिकॉज कोणी दुसऱ्यामुळे आपण आपला परफॉर्मन्स खराब करू शकतो का? आपण इतकी केलेली मेहनत वेस्ट होईल ना. सो नाव आय एम व्हेरी हॅपी, कारण की भाग्यश्रीचे सेम गेम, सेम EFT, पण सगळ्यांचे काय वेगळे, पुश बटन्स वेगळे आहे. भाग्यश्रीचा पुश बटन प्रेशर आणि एन्झायटी आहे, तनिष्काचा पुश बटन अँगर आहे, सईचा पुश बटन 595चा प्रेशर आहे, प्रेशर ऑफ परफॉर्मन्स. सो सगळ्यांचे काय आहे, पुश बटन्स वेगळे वेगळे आहे. सो आपले EFT आपल्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये डोळे बंद करून यू हॅव टू सी युअर सेल्फ इन दॅट सिच्युएशन. तनिष्का, यू हॅव टू सी युअर सेल्फ की तुला खूप राग येतोय. ही सिच्युएशन इमॅजिन करायची मॅनिफेस्टेशन मध्ये, आणि त्या सिच्युएशन मध्ये तू EFT केलं, तू शांत झाली, तू बंदूक उचलली, तू शूट केलं आणि 595 आले. ही पूर्ण प्रोसेस इमॅजिन करायची. म्हणजे जेव्हा ती ऍक्च्युअल सिच्युएशन येईल, अननोइंगली युअर ब्रेन विल रीच हिअर. So make it part of your brain in such a way की unknowingly you start tapping. Getting it? जसं आपल्याला राग आल्यावर आपण unknowingly मूव्ह करायला लागतो ना, राईट लेग, लेफ्ट लेग, असं पण करायला लागतो, इरिटेट व्हायला लागतं. एव्हरीबडी हॅज देअर वे ऑफ शोईंग इरिटेशन. Getting it? So this is how you manifest. So for Sai, every day Sai has to see that she is seeing that 595 of her opponent and then still shooting and getting 595. कारण की तुझं अपोनंटचं 595 आलं का तुझं कॉन्फिडन्स एकदम ढोस होऊन जातो. समजतंय सगळ्यांना? श्रुती, यू वांट टू आस्क समथिंग बेटा? ओम? No. ओम, No, ma'am. you finding it interesting and different? Yes, ma'am. You? Will it help you? Yes. Yes, तनिष्का, पूछो. मॅम, आता ते सारखं सारखं करत राहायचं म्हणजे ऍक्च्युली मी सारखं नाही करायचं. मॅनिफेस्टेशन हे सकाळी करायचं एकदा, मी किंवा जेव्हा तुम्ही जेव्हा टॅपिंगचा सेशन घेतलेला ना त्याच्या सॉरी म्हणजे खूप आवाज असेल इकडे खाली वाचतंय. मला काही आवाज नाही येत आहे. ऍब्सोल्युटली अच्छा, ओके, रिलॅक्स ओके. बोलतो, इट्स ओके. जेव्हा तुमचा लास्ट क्लास झालेला ना त्याच्यानंतर मी 2 दिवस ते टॅपिंगचं केलेलं. तर काय झालं की मी टॅपिंग केलं, मी शांत झाली, मी फायर केलं, मग मला परत परत राग येत होता. तर मी 1-2 वेळा केलं टॅपिंग, मग नंतर ते थर्ड टाइम पूर्ण पेशन्सच संपून गेले. मग म्हटलं राईट. सो आता काय झालं, याच्यानंतर तुला जेव्हा राग येतो ना, जेव्हा तू टॅपिंग करते ना, तेव्हा मनातनं एक वाक्य पण येतं की कशाला राग येतोय. तो टॅपिंग मध्ये एक लाईन टाक, मला कशाचा राग येतोय. म्हणजे वाय एम आय गेटिंग अँग्री? बिकॉज एव्हरी टाइम व्हॉट इज हॅपनिंग, तू फक्त सुपरफिशियल क्लीन करतीये. म्हणजे सुपरफिशियल टॅपिंग मध्ये विचार स्वतःला, व्हॉट इज मेकिंग मी अँग्री. ऍटलिस्ट 10 पैकी 5दा नाही तरी 3दा तुला उत्तर मिळेल तनिष्का की तुला कशाचा अँगर येतो. नेक्स्ट टाइम टॅप ऑन दॅट पॉइंट. जसं फॉर एक्झाम्पल उत्तर आलं की मी चांगलं परफॉर्म नाही करत, टॅप ऑन इट की मला खूप राग येतोय कारण की मी चांगलं परफॉर्म नाही करत आहे, पण मी राग करेल तर माझं परफॉर्मन्स अजून घाण होईल. त्या परफॉर्मन्सचा काय फायदा मग? त्याच्यापेक्षा मे बी शांततेने परफॉर्म केलं तर मे बी बेटर होईल. मी स्वतःला फॉरगिव्ह करते. तुझ्या केसमध्ये ना तू फॉरगिव्ह हा शब्द यूज कर. मी स्वतःला माफ करते, कारण की मोस्टली अँगर इज वेन यू डोंट ऍक्सेप्ट युअर सेल्फ अँड वेन यू डोंट फॉरगिव्ह युअर सेल्फ ऑर अदर्स. समजलं? मग तू पहिल्यांदा टॅपिंग केली, तू फक्त अँगरवर टॅप केला, मला राग येतोय, मला राग येतोय, मला राग येतोय. सेकंड टाइम पण काय येतोय, सो ते जे रिझन आहे त्या रिझनला तर वर्कच नाही केलं ना आपण. करून बघशील, बट आय एम व्हेरी हॅपी यू ट्राईड. यू ट्राईड. सो आणि डिड यू फिनिश दॅट राउंड? आय एम काम अँड पीसफुल, आय एम काम अँड पीसफुल, आय एम काम अँड पीसफुल. हो. केलं ना? मग आता स्वतःला विचार, मला कशाचा राग येतोय. ठीक आहे,
तुला ऍटलिस्ट 5 पैकी 2 टाइम्स उत्तर मिळेल तुला राग कशाचा येतोय, आणि ते राईट डाऊन आणि मला नेक्स्ट क्लासमध्ये दाखव. आय विल हेल्प यू आउट फर्दर. आय विल गिव्ह यू स्पेसिफिक अफर्मेशन्स टू हँडल इट. So next time, whenever you are angry, write it down. What are your push buttons? I'll help you out how to handle your anger, also with affirmations आणि वेगळं water therapy पण शिकवेल मी तुला. Yes, Rushabh, you want to ask something? मॅम जर मी शूट करत असेल आणि शॉर्ट जर की काय ती चांगले नाही आले तर काय बोलू शकतो? आता तुझा पहिला शॉट चांगला नाही आला आणि दुसराही चांगला नाही आला. 3 शॉट असतात ना? मी एका कार्डवरती 5. ठीक आहे. सो तेव्हा तू बोलू शकतो एव्हरी शॉट इज डिफरंट. म्हणून काय म्हणू शकतो तू, एव्हरी शॉट इज डिफरंट, एव्हरी शॉट हॅज डिफरंट आउटकम. वाय द वर्ड आउटकम? कारण की जरुरी नाही पहिला नाही लागला तर दुसराही नाही लागणार. तर स्वतःला काय सांगायचंय, या शॉटचा आउटकम वेगळा आहे. एव्हरी शॉट इज डिफरंट. आय एम मोर पीसफुल अँड कामफुल. मी आता जास्त शांत आहे, मी जास्त फोकसनी करतोय, हा शॉट बेटर अँगलनी जातोय. आय ट्रस्ट माय प्रिपरेशन. ही लाईन म्हणणं खूप गरजेची आहे. ओके, आय ट्रस्ट माय प्रिपरेशन आणि एव्हरी शॉट इज डिफरंट. कळतंय? Every shot is different. And I'm more composed, I'm more focused, I'm more peaceful. Try and do it. You will find the difference. Yes, Gunit. टीचर आता एक शॉट माझा घाण गेला, म्हणजे 8 लागला, तर मला असं फिअर असतं की आता दुसरा शॉट पण मला 8च लागणार, तर त्याच्यासाठी काय करू शकतो? हेच की मला फिअर येतोय, दुसऱ्या शॉट मध्ये पण मला 8च लागेल. नेहमी माझ्यासोबत असंच होतं, पहिला शॉट खराब झाला का दुसराही खराब होतो. जे तुझे सगळे मनातले ना ते सगळे इमोशन काढ, मग लिही. पण दर शॉट वेगळा आहे ना. मी का एका शॉटला दुसऱ्याशी कम्पेअर करू? नवीन शॉट, आपण जसं म्हणतो ना, मराठीत एक लाईन आहे ना, नवीन राजा नवीन राज्य, काहीतरी असं एक लाईन आहे ना. नवीन काय लाईन आहे ती? इट्स लाईक न्यू किंग अँड न्यू रूल्स, राईट? सो अशी ती एक कहावत आहे. सो व्हॉट यू कॅन से, एव्हरी शॉट इज डिफरंट. सगळे शॉट डिफरंट आहे. मी या शॉटला पीसफुल आहे, आतापर्यंत मी याला असं रिॲक्ट केलं, काय मी वेगळ्या वेळी रिॲक्ट करू शकतो का? आतापर्यंत मी या सिच्युएशनला नेहमी असंच रिॲक्ट केलं, आता मी काही वेगळं रिॲक्ट करू शकतो का? आस्क yourself will only, is it can I be more peaceful? Am I more focused? काय होतंय? मी शांत नाहीये का? आस्क युअरसेल्फ सेंटेन्सेस. कोणी मला सांगितलंय पहिला 8 लागला तर दुसरा पण 8च लागेल? ज्यांनी कोणी मला हे सांगितलंय त्याला मी माफ करतो. माझा एव्हरी शॉट इज अ डिफरंट शॉट. समजलं? येस ऋषभ. नाही मॅम, काय नाही. समज सगळ्यांना समजतंय? मला एक विचारायचं होतं. ऍक्च्युली आता जसं नॅशनल जवळ येत आहे, तर मला असं फील होतं जसं कोणाची एक्झाम असते ना, आणि त्याला फील होतं की सिलेबस खूप जास्त इनकम्प्लीट आहे आणि माझं खूप कव्हर अप करायचं बाकी आहे. जस्ट लाईक दॅट मला पण तेच फील होतंय की एक्झाम खूप जवळ आहे आणि माझं खूप काही. I pass through this easily and effortlessly. I pass through this. This is an affirmation for you, Saeed. I pass through this easily and effortlessly. I am at ease. Whatever I want to know comes to me easily. मी हे आता इझिली आणि एफर्टलेसलीला मराठी शब्द काय म्हणशील? इझी आणि एफर्टलेसली तर यू अंडरस्टँड ना. मी याच्यातनं इझिली आणि एफर्टलेसली म्हणजे बिना कष्ट घेता निघते आहे. माझ्यासाठी हे इझी आणि एफर्टलेस आहे. मला जे शिकायचं आहे, हे बघ, जसं तुझं सिलेबस असतं ना, पण सिलेबसच्या सगळ्या पेजेसवर क्वेश्चन येतं का? मी सिम्पल नेहमी माझ्या मुलांना एक एक्झाम्पल सांगते. 2 मुलं आहेत. हा, एका मुलाने 1 ते 10 पेजेस सगळे वाचले आणि 11वा पेज सोडून दिला, आणि एका मुलाने फक्त 11 पेज वाचला, 11th पेज वाचला आणि 11th पेज वरचाच क्वेश्चन आला. मिरॅकल होऊ शकतात ना लाईफ मध्ये? होऊ शकतात. हे सगळ्यांसोबत झालंय ना. यार मैंने बस वही पैरा पढ़ा और उसी पैरा में से 2 क्वेश्चंस थे. असं सगळ्यांसोबत एकदा तर झालंय, है ना?
और मैंने पूरा पढ़ा यार, मैंने सिर्फ वही पैरा छोड़ दिया था और उसी में से सवाल आया. सो व्हाई नॉट टू से टू आवरसेल्फ की तुझी तयारी करते त्याच्यातनच येत आहे. यू नो द सिलेबस एंड तुझे उसी में से आ रहा है जो तुझे अच्छे से आता है. सो व्हेन यू फील द सिलेबस इज टू हाय, से टू युअरसेल्फ आय एम, हे माझ्यासाठी खूप इझी आणि एफर्टलेस आहे. मी हे खूप इझिली आणि एफर्टलेसली करू शकते. हे माझ्यासाठी सहज शक्य आहे. सहज हा शब्दाला खूप व्हॅल्यू आहे. हे माझ्यासाठी सहज शक्य आहे. मी हे खूप इझिली एफर्टलेसली करते. मला जे शिकायचंय आणि मला जे पाहिजे ते योग्य वेळी माझ्याजवळ येत आहे. ते योग्य वेळी माझ्याजवळ अट्रॅक्ट होत आहे. Put this intentions and energies whenever you are doing it. See, these are different state. Everybody says to be positive, but this is what actual positivity means. Positivity सकाळी उठून हे म्हणणं नाही की आय विन गोल्ड मेडल. त्याने नाही होत बदल. बदल कधी होतो जेव्हा डोळे बंद करून तुम्ही बघता की माझे 2 शॉट्स खूप खराब गेले आणि मी तिसरा शॉट, मला खूप पॅनिक होत आहे, तरी मी खूप शांततेने सगळे जे रूल्स म्हणजे जे ब्रीदिंग टेक्निक्स या जे काही असतं ना तुमच्या क्लासमध्ये असतील ना काही 10 टेक्निक्स फॉलो केले, EFT केलं मॅमचं आणि मग माझा शॉट लागला. When you start yourself imagining and doing it and performing that difficult thing. म्हणजे मी नेहमी रनर्स मला सांगते की इफ यू वॉन्ट टू मॅनिफेस्ट द मॅरेथॉन, इमॅजिन की खूप कडाक्याची थंडी आहे, उठायचा बिलकुल मन नाही होत आहे आणि तरी तुम्ही उठताय आणि तुम्ही परफॉर्म करताय. दॅट इज हाऊ यू शुड इमॅजिन इन मॅनिफेस्टेशन. लोक काय इमॅजिन करतात? लोक फक्त इमॅजिन करतात की ते मॅरेथॉनचा बेल्ट आहे आणि ते क्रॉस करताय. ते इमॅजिन नाही करायचंय. इमॅजिन करायचंय धो धो पाऊस पडतोय तरी तुम्ही रेनकोट घालताय आणि तुम्ही पळायला जाताय. सो जेव्हा खूप पाऊस पडतो आणि तरी तुम्ही रेनकोट घालता तर तुम्हाला ते नवीन वाटतं का? नाही वाटत नवीन. समजलं का सई? डिड यू गेट द आन्सर? हो. अँड एक अजून हम्म. की मी आहे ना पहिले 1-1.5 वर्ष पहिले जेव्हा मी सरांच्या अंडर जेव्हा प्रॅक्टिस स्टार्ट केली होती आणि टिल द माय फर्स्ट नॅशनल, मी स्वतःला खूप अप्रिशिएट करायची की ओके मी खूप चांगलं करते, माझा स्कोर खूप चांगला होतोय. पण जेव्हा माझा स्कोर एक सर्टन लेवलला अटकून गेला, म्हणजे आता 1 वर्षापर्यंत तर आतापर्यंत मी ना कधी खुश नाही होत माझ्या प्रॅक्टिस पासून. म्हणजे मी आज सुद्धा समजा मी 5 पासून प्रॅक्टिस केली असेल ना तरी मला ती इनफ नाही वाटत आणि माझं कम्पॅरिझन दुसऱ्यांसोबत जातं की अरे मे बी हा माझ्यापेक्षा जास्त प्रॅक्टिस करतोय आणि मी कमी केलेली आहे. माझ्यासोबत रोज होतंय की मी रोज गिल्ट मध्ये झोपते. राईट. सो सगळ्यात पहिले तुला एक बिलीफ सिस्टम डिसॉल्व्ह करायची गरज आहे. वी आर गोइंग टू अ न्यू सिस्टम हिअर. दिस इज कॉल्ड बिलीफ सिस्टम. सईची काय बिलीफ सिस्टम आहे? जितकी प्रॅक्टिस केली तितका फॅन्टॅस्टिक रिझल्ट. असंच डोक्यात झालंय ना आता, बरोबर? पण मला याच्यात थोडासा डिफरन्स आहे. तुम्ही ज्या लेवलवर आहे ना सगळेच तितकं प्रॅक्टिस करताय. सगळ्यांजवळ 24 तासच आहे. इट इज हाऊ यू प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. मी 1 तास फुल कॉन्सन्ट्रेशननी प्रॅक्टिस करते का मी 4 तास अर्धवट कॉन्सन्ट्रेशननी प्रॅक्टिस करते इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो सगळ्यात पहिले तू डिसॉल्व कर की मी कमी प्रॅक्टिस करते. तू पहिले टाक जितकी जरूरत है उतनी मेरी प्रॅक्टिस हो रही है. Just say it because that's what you need. And when you compare it with somebody else, tell yourself that is not my path. आणि ते इझी नाहीये. पण स्वतःला हे समजो की असं करून काही फायदा होतो का? नाही ना. मग यूज दॅट फोर्स ऍज अ एनर्जी की मी प्रॅक्टिस कमी करते ना, लेट मी पुट की मी जितकी करते तितकी मनापासून करते. अँड स्टार्ट अप्रिशिएटिंग. तुला दिसतंय ना की तू स्टक झालीये. मी नेहमी म्हणते ज्या पॉइंट्सच्या वरती जात नाहीये ना त्या पॉइंट्सला ब्लेस करा. तुझा एक स्पेसिफिक नंबर असेल ना ज्या रेंजमध्ये तू अटकली आहे त्या नंबरला ब्लेस कर सई. का? कारण की खूप लोकांना त्या नंबर पर्यंत नाही पोहोचत. जसं तू कोणाशी कॉम्पिटिशन करते तसं कोणाला वाटतं यार मी 3री आली तरी चालेल यार, मला तितके पॉइंट आले तरी चालतील यार, मी इतकी मेहनत करते है ना. सो तुला समज तो नंबर कट करायचा असेल अँड दिस इज अ मंत्र फॉर एव्हरीबडी. टेल युअर पेरेंट्स ऑल्सो इफ दे वॉन्ट टू बाय अ न्यू ब्युटिफुल क्लास ना कार, तुमच्या एक्झिस्टिंग कारला ब्लेस करा. इफ यू वॉन्ट टू बाय अ ब्युटिफुल हाऊस, तुमच्या एक्झिस्टिंग हाऊसला ब्लेस करा. तर सई आजपासून तू जो त्याला ब्लेस कर कारण की त्याच्यामुळे तू ऍटलीस्ट नॅशनलला पोहोचली आहे.
से थँक्यू अँड यू आर रेडी टू मूव्ह अहेड. काय म्हणायचं? आय थँक यू अँड आय एम रेडी टू मूव्ह अहेड. काय म्हणशील? I'm thank you and I'm ready to move ahead. थँक्यू, आय एम थँकफुल किंवा थँक्यू अँड आय एम रेडी टू मूव्ह अहेड. का? कारण की जेव्हा तू त्या नंबर्सला ब्लेस करशील, बिकॉज त्या नंबर्समुळे तो फायनलला आहे ना. किती लोकांना त्या जागेवर पण यायचं आहे ग. सो जस्ट ब्लेस इट. आणि तू सरप्राईज करशील द मोमेंट यू स्टार्ट लव्हिंग अँड ब्लेसिंग दॅट नंबर. साई, यू विल बी आउट ऑफ दॅट नंबर. लवकर सुटून जातात गोष्टी. दिस इज easiest way to come out. I hope I answer your question. Just try to do it. Do it for 1 week. कारण की आता तू त्या लेवलवर नाहीये जेव्हा तू स्वतःला हे म्हणू शकते मस्त केलं. तुला ते फीलच नाही येणार. सो यू कॅन फेक इट. यू कॅन फेक इट. पण तू थँक्यू नक्की म्हणू शकतेस. इट्स इझी. बिकॉज त्या नंबरमुळे तू तिथे थांब एक मिनिट चालू. थँक्यू तर खूप इझिली म्हणू शकतेस, राईट? आणि वेन यू से थँक्यू अँड आय एम रेडी टू मूव्ह अहेड म्हणजे काय? की आता एकदा थँक्यू म्हटल्यावर आपण पुढे जायला तयार झालो ना, मोकळं झालो. टाटा बाय बाय, थँक्यू व्हेरी मच, इट्स टाइम टू गो, बाय. सिम्पल. ठीक आहे. अजून कोणाला काही विचारायचे? जान्हवी? नाही मॅम. जान्हवीची टेस्ट घेणार आहे. 10 क्वेश्चनियर्स. क्वेश्चनचे आन्सर भेटले ऑलरेडी. भेटले? एक प्रश्न तर सांग मला. माझा प्रॉब्लेम असतो की आता मॅच स्टार्ट होणार आहे. मी सायटर्स मध्ये मीन्स प्रिपरेशन टाइम असतो त्याच्यामध्ये पण नॉर्मल करते. पण जेव्हा मॅच स्टार्ट करणार तेव्हा माझं ट्रिगरच पूल नाही होत की भीती वाटते की बाहेर गेला तर. पण आता हॅपिट की माझं ट्रिगरच नाही होत, मला याची भीती वाटते, बाहेर गेला तर काय, मी व्यवस्थित प्रेशर नाही टाकू शकत, मग माझा त्रास होतो, हालतो. सी ऑल दिस अँड देन हे पॉझिटिव्ह ट्राय केलं मी. केलं. काही फरक झाला? हो. हा, आता मॅच होती वीक मध्ये तेव्हा मी ट्राय केलेलं. तेव्हा पहिली मॅच होती त्याचा मला खूप राग येत होता. तेव्हा मी हे ट्राय केलेलं. तरी पण थोडा कमी झाला, पण तरी पण रागातच होती. पण नंतरची जी सेकंड मॅच होती त्याच्यामध्ये मी फुल काम होती की मला काहीच नाही विचार करायचाय, नॉर्मल राहायचंय. घरून पण असं काहीच नाही की माझी मॅच आहे वगैरे, फक्त नॉर्मली. तर त्यामुळे ती मॅच माझी चांगली झाली. Good. आणि ते अफर्मेशन्स पण मी लिहिलेत वगैरे, सो ते आणि बोलते नाही त्यामुळे नाही पण म्हणायचं. युजफुल होतं. जान्हवी, नाही शब्द नाही यूज करायचा. काय यूज करायचं? मी काम आहे, मी पीसफुल आहे, मी ऍट इज आहे, ट्रिगरवर प्रेशर चाललाय, घरी सगळे ठीक आहे, घरी सगळे मला सपोर्ट करत आहे. नाही या कोणत्याच याचं नाही वाक्य नाही यायचं. कारण की युनिव्हर्सला ना नाही हा शब्द समजतच नाही. ओके. ओके, तो नाही वाला वाक्यच नाही येऊ द्यायचं. त्याच्याशी पॉझिटिव्ह वाक्य बनवता येत. पॉझिटिव्ह. हा. नाही शब्दच नाही आला पाहिजे. म्हणजे मला राग नाही येत, त्याच्यापेक्षा काय शब्द येईल? मी शांत आहे, मी काम आहे. स्थिर आहे, मी काम आहे. विरोधार्थी शब्द यूज, अपोजिट वर्ड्स यूज. जस्ट अपोजिट वर्ड, डू नॉट यूज नो, बिकॉज युनिवर्स डजंट अंडरस्टँड द वर्ड नो. इट कॅनॉट डिफरन्शिएट. आणि फर्स्ट ऑफ ऑल आय नीड टू अप्रिशिएट द क्लास टुडे. आज सगळे बोलतात, आय एम सो हॅपी. सो म्हणजे सगळ्यांना युजफुल वाटतंय है ना सई? आज खूप बोललेत. ऍक्च्युली जो माझा लास्ट क्वेश्चन होता तो सगळेजण रिलेट करू शकतात, कारण की सगळेजण आपल्या लेवलला चांगलं करताय, बट मग सगळ्यांचा कम्पॅरिझन एक दुसऱ्यासोबत होऊन जातो. सो म्हणून काय करायचं आता? ब्लेस करायचं. तुम्हाला एक अजून ट्रिक सांगू मी. ज्या व्यक्तीचा ना जो सगळ्यात जास्त परफॉर्म करतो, ज्याची जेलसी होते ना, त्याला ब्लेस करायचं की बाबा तुझं छान हो. तुम्हाला माहितीये याने काय फायदा होतो? जेव्हा आपण पाईपनी पाणी देतो तेव्हा पाईप आटून पूर्ण ओला होतो ना, तो पण स्वच्छ होतो ना. सो वेन आय एम ब्लेसिंग समबडी, माझी जेलसीची एनर्जी रेज होऊन जाते, माझी मोटिवेशनची एनर्जी येते की आय ब्लेस हर, आय ब्लेस द मार्क्स, आय ब्लेस हर अँड आय एम ऑल्सो डुईंग गुड.
मग ती अँगरची एनर्जी डिझॉल्व्ह होऊन मोटिवेशनची एनर्जी येते. मोटिवेशन आणि अँगर मध्ये खूप फरक आहे. मोटिवेशन आणि एन्व्ही होण्यात खूप फरक आहे. की वेन यू ब्लेस समबडी यू आर हॅपी की त्यालाही 595 मिळतात ते मलाही मिळणार आहे 595. कळतंय? सो या नोटवर आपण आजचा सेशन फिनिश करायचा. आता पुढच्या सेशनमध्ये मी मेडिटेशन घेणार आहे. ओके, बिकॉज मला थोडंसं तुम्हाला यूज टू करायचं होतं. मेडिटेशन एकदम हेवी झालं असतं, असं सिनियर वर्ड वाटतो एकदम मेडिटेशन, पण मी असं खूप सिनियर नाही. पुढच्या सेशनसाठी सगळेजण एक काम करून याल, एक एक तुमचं फेलियर लिहून आणाल. म्हणजे फेलियर म्हणजे जसं ज्या बॅच मध्ये तुम्ही हारलेत, एकाच पॉइंटनी हारले, ट्रिगरच दाबल्या नाही गेला, बाहेरच चाललं गेलं, एक फिअर आणि एक फेलियर हे लिहून आणाल. आपण त्याला पूर्ण डिसइंटिग्रेट करणार आहे सिस्टीम मधनं थ्रू मेडिटेशन. आपण काढून टाकणार आहे ते फेलियरला आणि एक याला. मयंक, आज थे क्या आप सेशन में? यस टीचर. यस टीचर. कुछ पूछा तो नहीं मयंक ने? आते जा रहे थे, नहीं, हो गया, सब सॉल्व हो गया. सब सॉल्व हो गया. आई विल बी सो प्राउड ऑफ यू अगर तुम में से सबने ट्राई किया एंड इम्प्रूव फ्रॉम व्हाट यू आर डूइंग. मतलब जो नीचे है वो स्टेट डिस्ट्रिक्ट पे जाए, जो डिस्ट्रिक्ट है वो स्टेट पे जाए, जो स्टेट है वो नेशनल्स पे जाए, जो नेशनल है वो इंटरनेशनल पे जाए एंड विन मेडल्स फॉर योरसेल्फ एंड योर कंट्री. You all are doing a fantastic job. जेव्हा people are not managing only studies, you are managing sports and studies. And let me tell you, I'm so proud of you all. क्योंकि sports is something which keeps you grounded. Sports is something, तुम्हाला माहिती स्पोर्ट्सचा सगळ्यात बेस्ट काय आहे? स्पोर्ट्स शिकवतं की आजचा आणि उद्याचा दिवस वेगळा असतो. हे सगळ्यात बेस्ट आहे स्पोर्ट्सचं. म्हणजे आज हारलो तरी उद्या जिंकू शकतो, आणि उद्या जिंकलो तरी ती जिंक डोक्यात नाही, म्हणजे ती जी आपण बोलतो ना, सक्सेस शुड नॉट गो टू युअर हेड, कारण की दणकन पडू शकता. सो इट कीप्स दॅट ॲडव्हेंचर अँड स्पिरिट ऑलवेज अलाइव्ह इन यू. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट लेसन विच स्पोर्ट्स टीचर्स यू, यू नो वॉट, यू विन मेडल, यू डोंट विन मेडल, इज टू स्टँड अगेन ऑन युअर फीट नो मॅटर वॉट. कारण की लाईफमध्ये, लेट मी टेल यू, आय एम 42 years, लाईफमध्ये कितीदा असं वाटतं की आता सोडून द्यावं. आय जस्ट कांट डू इट. And then if you are a sports person, you know how you have gathered yourself again. You have gathered yourself again आणि परत शूट केलं, म्हणजे परत हिम्मत जोडली. म्हणजे तुमचे पेरेंट्स आर ऑल्सो डुईंग अ फॅन्टॅस्टिक जॉब. यू नो, they are giving you one of the soft skill which is very important in life. So appreciate your parents, the money they are putting into it. आणि तुम्हाला एनकरेज करताय की त्या वेळेला ट्युशन क्लासला न जाता, मार्क्स न करता, ते तुम्हाला लाईफचं सगळ्यात मोठं लेसन देत आहे. आणि तुम्ही लाईफचे फॅन्टॅस्टिक लेसन शिकवताय, म्हणून तुम्हाला ते मेडल्स मिळालं तर फॅन्टॅस्टिक. आय बी द प्राऊडेस्ट वन. उद्या समज मी सईला बघितलं नॅशनल खेळताना आणि जिंकताना, नुसतं खेळताना नाही, जिंकताना, सो मैं भी डालूंगी फोटो की माय स्टुडंट, राईट. पण स्टिल all this is, you are creating that wonderful soft skills जे नॉर्मली नाही मिळत. अ सॉफ्ट स्किल की कितीदा माणूस फेलियर करूनही उभा राहू शकतो. सो यू ऑल आर डुईंग अ फॅन्टॅस्टिक जॉब. नेक्स्ट टाइम वी विल डिझॉल्व वन मेमरी फॉर यू. ठीक आहे. सो एक फेलियर आणि एक ड्रॉबॅक. ठीक आहे. नेक्स्ट क्लास कधी घ्यायचा सही? नेक्स्ट फ्रायडेला. फ्रायडेला काय तारीख येते बघते, एक मिनिट. 5. ठीक आहे, डन. फ्रायडेला नेक्स्ट क्लास 8:30. 8 वाजता जमेल का तुम्हा मुलांना बेटा? हो. हा, जमेल सई? 8 वाजता. मग फ्रायडेला 8 वाजता घेऊ आपण. मॅम ये मला एक टीचर का स्पेलिंग किसने क्या लिखा है? कौन था ये? कौन था ये जिसने टीचर का स्पेलिंग खतरनाक लिखा? पुनीत, क्या स्पेलिंग मिस्टेक हो गई? ऑटो करेक्ट. ठीक आहे. मला एक विचारायचं होतं. येस भाग्यश्री.
हा मॅम, मला ना एक फिअर आहे की म्हणजे मी खूप छान शूट करते, म्हणजे 10, 9, 8, 9, 10, पण अचानक मला असं विचार येतो की 5, 6 असं थॉट येतं आणि नेक्स्ट शॉट तोच होतो. असं एक्झॅक्टली. कारण की बऱ्याचदा तुला होतं. तुला फिअर येत, सो तेव्हा म्हण, म्हणजे जेव्हा तुझा थर्ड राऊंड येईल ना, तुझं अंडरस्टँड युअर पॅटर्न. सगळ्यात पहिले ना स्वतःला समजून घ्यायचं, अंडरस्टँड युअर पॅटर्न, की 2 झाल्यावर तिसऱ्यात हे माझ्यासोबत होत आहे ना, 2 झाल्या टॅप करायचं. इट इज ओके. आता माझा 5 येईल, पण इट्स ओके. काय फरक पडतो? काही नाही फरक पडत. पण मी शांत आहे, मी स्थिर आहे, मी ओके आहे, मी कम्फर्टेबल आहे. काय होणार आहे जसं जसं 5 येईल ना, म्हणजे 5ला व्हॅल्यू नको. आणि देन यू से, मी आतापर्यंत चांगलं केलंय, माझा हा 10च लागू. मी स्वतःला फ्रीडम देते त्या लिमिटेशनच्या बाहेर यायचं. आय रिलीज द नीड ऑफ 5. ओके मॅम, मी करते try. करून बघ. ठीक आहे. होपफुली आज रेकॉर्ड झालं असेल.